आला का ताई? या या बस. हो बाई आली आता. मी किती वेळची वाट पुरवली ताई तुमची. तुम्ही या ज्ञान करून. काहून एवढा उशीर केला तुम्ही? लवकर निघाला होता तुलसं. किती उशीर झाला लावून तपली ना. द्या ती बॅग इकडे देऊन द्या. काय विचारता वहिनी? लवकरच निघतो म्हटलं. लवकर मी पटपट कामही केले. पहिले तुमचे भाऊ म्हणे का नेऊन देतो म्हणे. आणून देतो म्हणे मला पहिले म्हणे ते. आणि मग काय म्हणते वेळेवर मला कामाला म्हणते आता तू चली जाय म्हणते एकटी एसटीनं. आणि मग मला एसटीनं यायला लागलं. मग एसटा लागते का लवकर? मग थांबा लागली एसट्यासाठी. आधीच तर आमच्या गावातून लवकर एसटा नाही लागत. तर मग एसटीनं आली तर मग म्हणून वेळ झाला, नाही तर लवकर राहिली होती. भाऊजी कधी येते म्हणते मग? 2 दिवसात येईन लग्नाच्या आता. नाही होती आता उद्या साक्षगंध करून टाकू म्हटलं आपण. मग मेहंदी हळद हे ते लागते तर मग त्याच्यात होते गडबडीत. उद्या आता साक्षगंध, परवाची मेहंदी, मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद आणि लग्न. बस 3-4 दिवस राहिले आता. उद्याच करून टाकू साक्षगंध इकडे पोराचं. तिकडे ते पोरीचं करून टाकते. आली का बाई रजू? आली काय? लय उशीर केला होता. नवरदेवाच्या बहिणीनं एवढ्या वेळेवरच असते काय? होतं 8 दिवसाच्या आधी या नवरदेवाच्या बहिणीनं काम करू लागले, सवरू लागले. नवरदेवाची आत्या असल्यावर काही या लागते मला. नवरदेवाची आत्या आहे ना एवढी मोठी. आत्या सारच करते ना बरोबर, म्हणून मी काही टेन्शन नाही घेतलं बा. मग आली उशीर आरामशीर. मी येतो का बॅग ठेवून येतो. तू कधी आली आत्या? मला 2 दिवस झाले बाई आता. 2 दिवस झाले आली मी. वहिनीचा फोन आलता या म्हणून, येऊन जा म्हणे 8 दिवसाच्या आधी. तसं आता शेवटचंच लग्न आहे म्हटलं. तर मग मी म्हटलं चल बाई आलाच फोन तर म्हणून चालली आली ती. मग मीच तर येतो करायला 2-4 दिवस झाले. पण हे लेकरं नव्हते ना गावात, ते जाते तिथं गेले ते. आता परवाच्या दिवशी आले वापस. तर मी म्हटलं म्हणून आज चालली आली. कुठे होते लेकरं? दिसून तर नाही राहिले. घरी येते का पहिले इथं आल्यावर? त्याला तर कोणाची तर जवळच्या घरी जाऊ दे, त्याच्या घरी जाऊ दे. बाहेर त्याला दादा दिसला तर गेला दादासोबत फिरायला गेले. येईन खाऊन पिऊन. बाई असं झालं लेकरायचं मोठं आहे. आजकाल नीरं दुकान पाहिजे लेकरायला. नीरं दुकानातलं खाले पाहिजे. घरचं निगोड लागत त्याइले. आई कुठं आहे वय ना? ये काही घरात नाही आहे. तू येई गेली इथं कसारींच्या इथं गेली सांगासाठी, बांगड्या भरासाठी. आता येईनच आता लय वेळची गेली. त्या मसरींच्या मागं लागते. ते असे डायरेक्ट आपण बांगड्या घेऊन आलो असतो ना घरी. मोठल्या घेऊन आलो असतो ना बांगड्याचे. आणि झालं तर घरीच्या घरीच तर वाटणं झाले असते सगळे. कायलेच एवढा कसारींच्या मसरींच्या मागं लागत बसते काय मी. तसं लय महाग पडते ना ते. तर काय होते मोठल्या अंत बापा आता तुम्ही. कोणाच्या हाताले होत नाही काही नाही. ते कसारींपासून कशी बरोबर भरून घेतो आपण. भरून नाही घेता येते. ते कोणाला घालून येतं येत, कोणाला मोठ्याच होते, कोणाला लहानच होते. ते नाही पटत बा मला नाही पटत ती गोष्ट. आजकाल सारेच तसेच करते त्या. आजकाल सारे लोक तसेच करते. कोणी नाही कसारींनी बोलत, कोणी नाही मागं लागत तिच्या. डायरेक्ट बांगड्या घरी घेऊन येते आणि बस झालं. पहा बा आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा काय करता तर. तू या इथं गेली सांगाले आता पाहतो तू यायला काय म्हणतं तर. जाऊ दे आता गेलीस तर आता सांगू दे ना. मग आता तिने ते गेलीस सांगाले तर आता काही अजून नाही म्हणता काय तोंडावर पडल्यासारखं. जाऊ दे ना. जेवताना ताई जेवून घे ना. आमचे झाले जेवण. आम्ही जेवलो सगळेजण. तुम्ही जेवून घ्या मग आता. असं माहीत असतं आधी का तुम्ही आता येता बा तर थांबलो असतो. तुम्ही म्हणे पहिले म्हणे सकाळी येता म्हणे. मग तुम्ही फोनच नाही केला. मी म्हटलं येईन ना म्हटलं संध्याकाळच्या. म्हणून की मी फोन केला नाही, विचारलं नाही, काही थांबलो नाही मग जेवासाठी. तर मी म्हटलं येईन बी आता संध्याकाळी. तर जेवून घे ना मग तुम्ही. नाही मग आम्ही थांबलो असतो. नाही मी काही जेवत नाही. मॅ नाश्ता नाही केला आज. तर मग काही नाश्ता नाही केला. मग लागली होती भूक तर 2 पोळ्या जेवून घेतल्या. आता काही मला भूक नाही आहे. संध्याकाळी 4 वाजता आली तर जेवण पाहिजे. आता काही जेवत नाही मी. तुम्ही म्हटलं काल ते वरणाचे मला व्हिडिओ पाठवले, फोटो व्हिडिओ. भले मस्त आहे. तयारी गिरी मस्त केली तुम्ही सजवलं होतं काय सारं? मॅच सजवलं होतं. असंच आपलं काहीतरी केलं साधं सुद्धा. मॅच केलं तर नाही वहिनी मस्त वाटतं. डेकोरेशन मस्त झालं होतं. गाणी मस्त म्हटलं बाईनं तर मजा आली वाटते मस्त वर्ण घालायला. मस्त मजा आली. आत्याने मस्त गाणं म्हटलं ना काल. आत्याने मस्त गाणं म्हटलं. पाहिलं ना मी आताच्या व्हिडिओ पाहिला गाण्याचा. मस्त म्हटलं आत्यानं. आत्याचं तसं पहिल्यापासूनच आवाज चांगला आहे. पहिली लहानपणी म्हटलं आम्हाला नाही काय मस्त अंगाई म्हणून झोपून देत जाय. मला आठवते ना मस्त झोपून देत जा आम्हाला. का हो वहिनी? तुम्ही काल केलं तर मस्त सजावटलं. मस्त सजवलं होतं कालचं तुम्ही याचं आपल्या वरणाचं. पण नवरी येते त्या दिवशी आपल्याला लागत ना. नवरी येते तेव्हा आपण तर लग्नात राहून घरी मग तर सगळी तयारी करून ठेवायला कोणी ना कोणी. तर पाहिला नाही काय सजवणारा डेकोरेशन करणारा दादाला सांगत होतं तुम्ही. नाही बो मी ते विसरलीच. त्याचा अर्थ माझ्या लक्षच नाही. जाते ना पोरीसुरी राहतेच नाही तर तेच करायला लावू. या 2-4 पोरीसुरीला आधी पाठवून द्यायचं. करते मग त्या काहिले. त्याच्यापेक्षा मग ते त्याचे फुलं आणून द्या. हे ते लय लांबून ना ते. त्यापेक्षा डेकोरेशनला सांगून द्यायला लावा. तोच मस्त पुरं त्याच्याजवळ तो फुलंही आणते. फक्त त्याला पैसे द्यायला लागते. आणि मेन ठेव करते फक्त बरोबर. तो कॉन्ट्रॅक्टच घेते. 4-5 हजार 4 हजार की जास्तीत जास्त होऊन जाते ना. बापा घंट्याभरासाठी 4,000 रुपये द्यायला प्रत्येकावर सजवायचे. ते फुलं पाय पडला का सारी चिमून जाते बिचारे हो. आणि त्याच्यासाठी 4,000 द्यायला प्रत्येक आहे. आजकाल मोठं निघालं बापा हे तुमचं सजवणं जेले तेले निरा सजवणं. काही असलं तर निरा सजवणं. तर आमच्या येस नव्हतं बाबा असं काही. आमच्या इथंच तर वर्ण गिरणं घालायला एवढं काही राही नाही. फक्त असंच जातं ठेवलं का झालं. आता बापा हळदीले मेहंदीले सारे यायला सजवते. नवरी येते तेव्हा रिसेप्शनले जेले तेले निरा सजवतेस. निरा पैशाची ना साडी आहे बाकी काय आहे. आता पैसा आहे म्हणून. पहिले होतं नाही तर काही भागलं नाही का लोकांचं. आमच्या वेळेस काही भागलं नाही का आमचं. आता हे जास्तीचे तोचले वय बाकी काही नाही. ते आजकाल सारेच करते. करायला लागते. सारच करायला लागते. करत नाही म्हटलं तर मग काहीच नाही करणं होत. सारे हाऊस माऊस राहते जाग्यावर. आजकाल करायला लागते. सारेच करते.
आहे ना आपल्यापाशी पैसा नसला तर काहीतरी आहे ना, असल्यावर कोणी करावं मी म्हणतो, करायलाच पाहिजे. मी सांगतो दादाले, सांगतो एक ऑर्डर द्यायला, करू आपण. बरं सांगून द्या मग तुम्ही, तुमचं ऐकून तरी मी सांगितलं असं अजून मला म्हटलं असतं तर जास्तीचे काम करतं म्हणून. सांगून द्या मग तुम्हीच. आपला श्री कुठं गेला? दिसून नाही राहिला नवरदेव. गेले असन बाहेर, मित्राईसोबत गेले असन कुठं. आज तेच आता लग्नाचं गडबड चालू आहे बापा, आता मित्राची याची त्याची. गेले असन कुठं बाहेर. बरं जाऊ दे. कवा त्या मग आता तब्येत पाणी कसं आहे? घरचं अजून सुना नातू गीतू सगळं चांगलं आहे ना? चांगलंच आहे तसं सगळं. सगळं चांगलं आहे ना, तू पण तू सुना गिना सगळं चांगलं आहे. पण ही तब्येत नाही साथ देत ना. तब्येत कशीच साथ नाही देत. भले पाय दुखते मायावाले. हे पाय जे आहे ना खालचे, हे असे टाका अशा हड्डे निघाले म्हटलं. आणि ह्या सुजले राहते, नीर सुजलेच राहते, सूजच नाही उतरू राहिली. जितचे ना तिच्या औषधं घेऊन झाल्या म्हटलं. आता थकली मी शेवटी औषध घेऊ. लेप गिप कोण निघून पाहिजे वा? लेप घ्यायला लागत होता. नाही तर मग ते आयुर्वेदिक औषध देते आमच्या गावाजवळ. तिथे येऊन पाहिजे. लय जणायला मान पडला बी आमची इच्छा, तू येऊन पाहिजे ना. सारंच झालं. लेप घेऊन झाले, आयुर्वेदिक औषधं घेऊन झाल्या, ह्या डॉक्टरच्या घेऊन झाल्या, ॲलोपॅथिक सारं झालं. काही फरक नाही पडत. त्या हड्ड्या अशा वाढल्या, एक्सरे काढले, सारंच काढलं, त्या हड्ड्या वाढल्या आहे म्हणते. आणि त्याचं काही होऊच नाही शकत. ऑपरेशन नाही होत, काहीच नाही होत. आता तसं त्रास सहन करावं लागेल म्हणजे, बाकी काही नाही आहे.